नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे स्टारग्राफी यूट्यूब चॅनलवर. आजची बातमी खूप धक्कादायक आहे. सोशल मीडियावर लाखो लोकांना हसवणारा तरुण पिढीचा आवडता रील स्टार, मराठी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर प्रथमेश कदम आज आपल्यात नाही. 26 जानेवारी 2026 रोजी प्रथमेश कदम यांच्या निधनाची बातमी समोर आली आणि क्षणातच संपूर्ण सोशल मीडियावर शोककळा पसरली. कोणीही विश्वास ठेवायला तयार नव्हतं. कालपर्यंत हसत खेळत व्हिडिओ करणारा आज अचानक कायमचा निघून जाईल असं कोणालाच वाटलं नव्हतं. प्रथमेश कदम म्हणजे फक्त एक सोशल मीडिया क्रिएटर नव्हता. तो लाखो तरुणांचा मित्र होता. त्याचा हसवण्याचा कारण होता. त्यांच्या विनोदी रील्स, कौटुंबिक व्हिडिओ आणि साध्या आयुष्यातले खरे क्षण लोकांच्या थेट मनाला भिडायचे. विशेष म्हणजे त्याचे आई प्रज्ञा कदम यांच्यासोबतचे रील्स लोकांना प्रचंड आवडायचे. हा मुलगा खूप संस्कारी आहे, घरच्यावर प्रेम करणारा आहे, अशा प्रतिक्रिया नेहमी त्याच्या कमेंटमध्ये दिसायच्या. इंस्टाग्राम प्रथमेश लाखो फॉलोअर्स होते. डान्स, अभिनय आणि रोजच्या आयुष्यातले छोटे छोटे क्षण तो खूप सहजपणे मांडायचा आणि कदाचित याच साधेपणामुळे लोक त्यांच्याशी जोडले गेले. पण अचानक आलेली ही बातमी सगळ्यांनाच हादरवणारी ठरली. सध्या समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार प्रथमेश कदम यांच्या मृत्यूचं नेमकं कारण अजूनही स्पष्ट झालेलं नाहीये. परंतु तो काही दिवसापासून हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होता. कुटुंबियाकडून किंवा अधिकृत सूत्राकडून अधिक माहितीची प्रतीक्षा केली जात आहे. मात्र एक गोष्ट नक्की आहे, हा धक्का त्याच्या कुटुंबियासाठी, मित्रासाठी आणि चाहत्यांसाठी अत्यंत वेदनादायक आहे. सोशल मीडियावर अनेक कलाकार, इन्फ्लुएन्सर आणि चाहत्यांनी प्रथमेशला भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. खूप लवकर गेलास, आम्हाला हसवणारा मुलगा आज रडवून गेला, तुझी जागा कोणीच घेऊ शकत नाही, अशा भावनिक पोस्ट सध्या सर्वत्र दिसत आहेत. अनेकांनी त्याचे जुने व्हिडिओ शेअर करत आठवणींचा उजाळा दिला आहे. आज एक गोष्ट पुन्हा समजते, सोशल मीडियावर हसवणारे चेहरे खऱ्या आयुष्यात काय झेलत असतील हे कोणालाच माहिती नसतं. प्रथमेश कदम खूप लहान वयात मोठी ओढ निर्माण करून गेला. तो गेला, पण त्याचे व्हिडिओ, त्याचा हसरा चेहरा आणि त्यांच्या आठवणी नेहमी आपल्या सोबत राहतील. या कठीण काळात आमची संपूर्ण सहानुभूती प्रथमेशच्या कुटुंबासोबत आहे. देव त्याच्या आत्म्याला शांती देवो आणि कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो. भावपूर्ण श्रद्धांजली प्रथमेश कदम.